बातमी बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा सुरू होणार आहे। थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यामध्ये हा मेळावा होतोय। धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहेत। भुजबळ मेळाव्यासाठी बीडमध्ये दाखल झाले। या सभेसाठी ओबीसी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, आज मनोज जरांगे मराठा आंदोलक यांच्या बालेकिल्ल्यामध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होतोय। या मेळाव्यासाठी किती मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे, सुरुवात कधी होईल? 4 वाजेचा वेळ दिला होता, मात्र या मेळाव्याला उशीर होताना पाहायला मिळतोय। छगन भुजबळ बीडमध्ये एका हॉटेलमध्ये पोहोचले, थोड्या वेळात ते तिथून निघतील। मात्र मेळाव्याच्या ठिकाणी आपण बघतोय की आता पहिला जो पुढचा जो टप्पा आहे तो भरायला सुरुवात झालेला आहे। आंदोलक जे आहे किंवा ओबीसी कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत पिवळं वादळ असं या ठिकाणी बोललं जात आहे आणि या सगळ्यांच्या डोक्यावर मी ओबीसी असे एक टोपी आपल्याला पाहायला मिळतात आणि छगन भुजबळ यांचे होल्डिंग ठिकठिकाणी पाहायला मिळतात। यासोबतच ओबीसी नेत्यांचे होल्डिंग देखील पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत मनोज जरांगे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बीडमध्ये ही सभा होते। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी या सभा होत आहेत। त्यामुळे या सगळ्या सभेनंतर, या मेळाव्यानंतर सामाजिक गोष्टी असतील किंवा राजकीय समीकरण जे आहेत ती बदलण्याची शक्यता। त्यामुळे या सगळ्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वृद्ध आहे, तरुण आहे, सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काय बाबा, कुठून आला? मी कतलू केंद्रे लातूर जिल्ह्यातून ओबीसीच्या लढ्यासाठी आलेलो आहे। आम्ही ओबीसीचं आरक्षण कुणाला हात देणार नाही। आम्ही याच्यासाठी जीवनभर लढू। एक आंबेडकरांची घटना, ह्यांना म्हणण्याचा अधिकार काय? 51% वर आंबेडकरांना आरक्षण हे केलं, हे काय घटनाच नाही आहेत का? फडणवीस घटनाच नाही आहे का? फडणवीस अरे गोपीनाथरावला हे बुक माती दिली। गोपीनाथराव मॉडेल पण वाकणार नव्हते आणि हे वाकायला फडणवीस 51% वर आरक्षण का दिलं? आणि जरांगे म्हणतात कोर्टामध्ये त्याच्यावर बहस आहे आणि त्याचे आरक्षण, ओबीसी आरक्षण रद्द केल्याशिवाय ओबीसीचं समाज राहणार नाही। मराठा समाजाला 2 तारखेला जे आरक्षण, मराठा समाजाला शिक्षणासाठी 10% आरक्षण दिलेलं होतं, ते सुद्धा राहणार नाही। कायद्याच्या व्यतिरिक्त आहे ते सुद्धा टिकत नाही। 51% वर हे काय बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री झालेत का घटनेला? बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या तीव्र अशा या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात ओबीसी कार्यकर्ते, आंदोलक, वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले। त्यामुळे आता वातावरण या सभेची तयारी होताना आपल्याला पाहायला मिळतात। थोड्या वेळात छगन भुजबळ हे हॉटेलकडून निघतील आणि या ठिकाणी पोहोचतील आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आता जमा व्हायला सुरुवात झालेली। एकंदरीत आणखी 1 तास या सभेला सुरू व्हायला लागेल आणि 3 प्रमुख नेत्यांची भाषणं या सभेत महत्त्वाची असणार आहेत, म्हणजे छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके। त्यामुळे आता या सभेच्या वेळी तिन्ही नेते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मोहसिन, बीडमधल्या या मेळाव्याला मराठा आंदोलकांनी विरोधही केला होता। पोलिसांनी अनेकांना त्या ठिकाणी नोटीसही पाठवलेल्या होत्या। त्या दृष्टीने या ठिकाणी कशा प्रकारची तयारी आहे आणि मेळावा सुरू होण्यापूर्वी अशी काही घटना घडू नये यासाठी कशी खबरदारी घेतली जाते? निश्चित मोहसिन, याच्याकडे पुन्हा एकदा आपण जाण्याचा प्रयत्न करूया। सध्या संपर्क तुटला आहे। बीडमधल्या ओबीसी मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे। ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे छगन भुजबळ बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बीडमध्येच्या छत्रपती संभाजी महाराज मल्टीपर्पज मैदानावरती ओबीसींचा हा महाएल्गार मेळावा होतोय। छगन भुजबळ या मेळाव्यासाठी बीडमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या भेटीसाठी सुद्धा बीडमध्ये ओबीसी आंदोलक सुद्धा पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये साधारण 1 तासानंतर छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यानंतर यांची भाषणंही होणार आहेत। तर याच महाएल्गार मेळाव्यासाठी परळीमधले ओबीसी आंदोलक रवाना झालेले आहेत। त्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे माझे सहकारी विष्णू बुर्गे यांनी। पाहूयात। ओबीसी समाज आज एकवटणार आहे। धनंजय मुंडे असतील, मंत्री छगन भुजबळ असतील यांच्या उपस्थितीमध्ये आज एल्गार सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी मोठ्या संख्येने जे आहेत ते परळीहून हे सगळे ओबीसी बांधव निघालेले आहेत।
काय म्हणणं आहे? सभेसाठी जात आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? कशासाठी निघालेलं आहेत सभेकडे? याने आरक्षण आमचं ओबीसी आरक्षणाला जो धक्का लागत आहे ते आरक्षण वाचवण्यासाठी आणि 2 सप्टेंबरचा काळा जी रद्द करण्यासाठी आम्ही मेन आमचं ते कारण आहे. त्या कारणासाठी आम्ही सर्व मोठ्या संख्येनं बीडला जात आहोत. ओबीसीचं आरक्षण का धोक्यात आलं असं वाटतंय? सभेत काय होणार आहे? ओबीसीचं आरक्षण हे गोरगरीब, कष्टकरी, मोलमजुरी असे 200 ते 250, 350 असे जातीच्या ह्या ओबीसी मध्ये समावेश आहे. आणि ह्या गोरगरिबांना जर हे मोठा समाज एखाद्या ह्याच्यामध्ये आला ओबीसी मध्ये तर घुसखोरी झाली तर आमचा गोरगरीब समाज, कष्टकरी समाजाला कुठं न्याय मिळणार नाही. आणि एखाद्या वार्डामध्ये आमचा कुठंतरी एखादा सदस्य होतो, नगरसेवक होतो किंवा पंचायत समिती होतो, सदस्य होतो, जर हे असे डुप्लिकेट सरपटिकीट बजरंग बाप्पा सारखेला सरपटिकीट ओबीसी मधून निघतो आणि हे असंच सरपटिकीट जर सगळ्याला निघालं तर आमच्या नगरसेवक आणि आमचा कुठलं राजकारणात संबंध राहणार नाही. शैक्षणिक आणि नोकरीसाठी आरक्षण त्यांना द्यावं. आणि अशा ह्या जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे गोरगरीब जनतेला, हे आरक्षण कुणीही कुणाच्या ताटातले घ्यायचा प्रयत्न करून ही माझी केंद्र आपल्या सरकारला, फडणवीस सरकारला विनंती आहे आणि अजितदादाला विनंती आहे. आम्ही धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या परळीहून आम्ही 500 गाड्या छगन भुजबळांच्या हातबळकर काढण्यासाठी आम्ही मोर्चाला निघाले आहोत. मोठ्या संख्येनं तुम्ही बीडकडे जातात. काय बोलतील मंत्री आणि धनंजय मुंडे? हे काय बोलतील असं वाटतं? काय नाही, तुम्हाला काय अपेक्षा आहे की त्यांनी हे मुद्दे मांडले पाहिजेत? आमच्या आरक्षणावर ते बोलतील आणि आमचं आरक्षण बाधित ठेवण्यासाठी ते आम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. काही दिवसापासून ओबीसीचा संघर्ष सुरू आहे. छगन भुजबळ तर मोठ्या प्रमाणात मांडणी करतायत. या सगळ्याहून ओबीसीच्या आजच्या सभेत काय ऐकायचंय तुम्हाला? आज आमचं आरक्षण कसं टिकवता येईल हे आम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आमचे नेते, तर ते आम्हाला ऐकायचंय. काय काळा कुठं जी आर सांगत होता? कसा आहे जी आर? हा जी आर आहे की हा जी आर त्यांनी सांगितलं की कुळातील आणि आपल्या म्हणजे नातेसंबंधातील एकाचं जर प्रमाणपत्र निघालं तर सर्वांचं प्रमाणपत्र देण्यात येईल असं त्या जी आर मधून वारंवार त्यांचे नेते सांगतात. मग त्यांचं एक जर समजा उदाहरणार्थ एका जाधव आडनावाचं जर एक प्रमाणपत्र निघालं तर त्या गावात जेवढे जाधव असतील तेवढे जर प्रमाणपत्र दिले तर मग आरक्षणाला धक्का लागत कसा नाही हे आम्हाला या सरकारनं सांगावं. की ते म्हणतात की ओबीसीला धक्का न लागता आम्ही हा जी आर काढला, तर तसं त्यांनी सांगावं ना, किंवा लागला नाही. यांनी तर सांगतात की आम्ही मराठवाड्यातला सर्व मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेलाय. बरं, ओबीसीच्या या सगळ्या लढाईत झालं, एसटीतून बी मागणी सुरू आहे, त्याच्याकडे कसं बघायचं? नाही, मग त्यांना जर तुम्हाला सांगतो त्यांनी जे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जर जी आर दिला तर आमचा बी हैदराबाद गॅजेट प्रमाणे आहे ना. एसटी किंवा एसी आम्हाला वंजाऱ्यांना या इतर समाजांना घाला, बंजारे असतील, इतर जाती असतील, तशा नोंदी आहेत ना. एसटी किंवा एसी मध्ये जाऊ शकतो. टक्केवारीवरून वाद सुरू झालाय, आता वाद चालूच झालाय ना. अहो, आतापर्यंत मी काय म्हणतो, जसं सरकार स्थापन झालं त्यांचेच मुख्यमंत्री होते, त्यांचेच सगळे होते, त्यांना आतापर्यंत येतात. आताच काय हे चालू झालं? आताच चालू झालं ना हे, ह्याच्या आधी कुठं काहीच नाही ना. बरं, त्यांना फडणवीस सरकारने 16% शैक्षणिकसाठी दिलं, नोकऱ्यांसाठी दिलं, त्यांचे भरपूर नोकऱ्या लागले. त्यांना आता कशासाठी पाहिजे? हे जे आता जे आंदोलक करतात त्यांना फक्त किंवा उद्या राजकीयासाठी पाहिजे. एखादा ग्रामपंचायत सदस्य कुठं ओबीसी सगळ्याला वाटतं की राजकीय आरक्षण ओबीसीचं मराठवाड्यातलं कदाचित संपुष्टात आलं. कुणाला वाटतं? तुम्हाला वाटतं? सर्वांनाच वाटतं. खर तर ही सगळी भीती आहे. इथलं आरक्षण गेलंय, ओबीसीचं आरक्षण गेलंय अशी भीती आहे. राजकीय आरक्षण तर पूर्ण संपुष्टात आले. म्हणूनच आजच्या सभेत नेमकं मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे नेमके काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, परळी. तर बीडमध्ये ओबीसींच्या विरोधामध्ये मराठा आंदोलक मात्र आक्रमक झालेले आहेत. मराठा आंदोलक बीडमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा GR त्यांनी जाळलेला आहे. 1994चा GR मराठा समन्वयकांनी जाळलाय. एकीकडे बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय. मराठा आरक्षणासाठीचा काढण्यात आलेला GR रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलकही बीडमध्ये आक्रमक झाले. तेवीस मार्च 1994च्या GR आज आम्ही इथं जाळलाय, तो फाडलाय आणि बेकायदा आरक्षण मराठ्याच्या वाट्याचं ओबीसी समाजाला दिलं. ते आमच्या हक्काचं आरक्षण होतं, ते आमचं दिल्यामुळं आम्ही तो GR जाळलाय. आणि आमचा GR याच्या आधी आणि आजही हा GR रद्द करा म्हणून काही मंडळ इथं येत आहेत.
त्यांच्या त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा जी आर जाळलाय. याचा निषेध आम्ही केलाय की इथं येऊन मराठा समाजाच्या जी आरला विरोध करायचा, संविधानिक पदावर बसायचं, मंत्रिपदाचा लाभ घ्यायचा आणि मराठ्याला विरोध करायचा, 50% वरच्या आरक्षणाला विरोध करायचा, 50% आतल्या आरक्षण विरोध करायचा, ही भुजबळांची कृती आहे आणि त्या कृतीचा निषेध आहे. आम्ही कोर्टात सुद्धा ह्या 94च्या जी आरला आमचे लोक गेले, त्यात नव्यानं आम्ही आता सुनावणी घेण्याची मागणी करू.